नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. ओके, आम्ही स्वागत करत आहोत. तर आता राधा 2-3 दिवसांनी आमची 1 वर्षाची होईल आणि कशा असते, खूप कौतुक आहे. 1 वर्षाचं झालंय माझं बाळ. राधा, काय म्हणायचं तुला? तू 1 वर्षाची होतीयस. हां, तर विषय असा आहे की आज आम्हाला हिचं 1 वर्षाचं फोटोशूट करायचं आहे, प्री बर्थडे फोटोशूट करायचं आहे. तर म्हटलं चला व्लॉग शूट करूया. आणि इथे MP मध्ये आम्हाला ह्या शहरामध्ये कुणी असं ते प्रॉपर नाही भेटलं, कुणीच भेटलं नाही आम्हाला जे आमचं फोटोशूट करेल. तर आम्ही असं ठरवलं की फोटोग्राफर हायर केला. आम्ही असं ठरवलं की बागेत फोटोशूट करावं. राधा, तो सांग ना, नाही भेटला ना? नाही ना, नाही नाही ना, नाही नाही ना. काय म्हणलं बाबा? बाबा म्हणला नाही भेटलं फोटोशूट. नाही भेटलं. बरं, तुला काय बोलायचंय? आई गो, खूप इमोशनल फेज आहे. बापरे, कसं कळत नाही. 1 वर्षाचं झालं बाळ. बरं चला. हा म्हण, इथं हा, विठ्ठल विठ्ठल करून दाखवा. विठ्ठल 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 विठ्ठल, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. असंच करतात लेकरांना. असं काहीतरी म्हणून दाखव म्हणलं की त्याच वेळेस करणार नाही. चिव काव ये कर, चिव चिव ये, काव काव ये. हे बघा, चारा खा, पाणी पी. अच्छू, राम राम. हा राम राम. बाबानं किती फुगे फुगून ठेवलेत. वा, राधाची रिॲक्शन बघूयात आपण. हा इथं ठेवते तिला. हा राधा, रिॲक्शन कसं वाटतंय? गेली गेली गेली. केस सगळे डोळ्यावर. फुटू नये. आहो, ती फोडल परत, ती घाबरेल. राधा, फुटला मग तर बर्थडे दिवशी पण घाबरेल. अय राधा, बाबा फुगे फुगवायलाय आणि आम्हाला देत नको 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 नको. एक फोटोशूट गार्डनमध्ये आणि दुसरं फोटोशूट केक स्मॅशिंगचं घरीच करायचं आहे. तर ते केक स्मॅशिंगच्या फोटोशूटसाठी हे फुगे आपल्याला मागे प्रॉप्स म्हणून लावायचे आहेत. तर यांनी फुगे फुगवले आणि आता मी एका टेपच्या आधारे ती अशी फुग्याची मस्तपैकी माळ करून अशी मागे ठेवून दिली की मग राधाच्या त्या फोटोशूटच्या मागून असे छान फुगे आणि समोर केक असं फोटोशूट करायचं आहे आपल्याला. तर हे झालंय, एवढं झालंय. आता आपण काय करूया, हे असंच ठेवूया आणि बाकीचं मग टेडी वगैरे ठेवू आणि मग केक वगैरे टाकू. बस. तर हा राधाचा ड्रेस आहे आणि वाव, हा तर एवढा सुंदर तिचा ड्रेस आहे. पण आम्हाला इथं इतकी थंडी आहे, बाहेर ऊन जरी थोडंसं आता पडलंय पण तरी पण आम्हाला त्याच्या आतमध्ये काहीतरी तिला घालावं लागणार आहे. तर ह्या आमच्या मॅडम आणि हा मॅडमचा ड्रेस. आम्ही रेडी झालो. असेच फोटो काढायचे, काही नाही जास्त करायचं, काही नाही करायचं. नुसता फ्रॉक टाकायचा आता वरतून. नुसता फ्रॉक टाकायचा नुसता. बसू का? राधापेक्षा राधाच्या आईनंच मेकअप जरा जास्तच केलाय.
फोटोशूट राधाचं. नटली मग राधाची आई. पहिला वाढदिवस आईसाठी सगळ्यात जास्त स्पेशल असतो, सगळ्यात जास्त. हे की राधा हा का नाही? नाही बर्थडे गर्लपेक्षा बर्थडे मामा जास्त हे करायला. काहीच नाही, राधा तशीच उचलून आणली. राधा तू सांग, तू केसांना तरी हात लावू देतीस का माझ्या तुझ्या? हा तिचा मेकअप तू केलास का? मग म्हणून मी तिला फक्त एक पिन लावली आहे. लेकरा सारखी दिसली पाहिजे ना, लय परफेक्ट असून काय उपयोग आहे, हो ना? स्वप्नील कसं वाटतंय? मस्त. मस्तच वाटणार. तुम्हाला काय, तुमचं जसं दरवर्षीचं आयुष्य चाललंय तसंच चाललंय, बदललंय तर माझं. ऐक नाही, चला लांब आहे. बोला. तर आम्ही आता जात आहोत राधाचं फोटोशूट करायला. राधाला हे फक्त घातलंय, आता याच्यावरून तिला फ्रॉक चढवायचा आहे. इकडे बाहेर ऊन पडले आणि खूप दिवसांनी इकडं ऊन आलंय आणि ऊन पडले तरी पण हवेत गारवा आहे, खूप थंडी आहे. आय डोंट नो बर्थडेचं काय होईल, बट सध्या तरी फोटोशूट म्हटलं गार्डन मध्ये करूया. तितकं मागास आहे हे भंगार, इथं साधं स्टुडिओ नाहीये मुलांसाठी की तिथं जाऊन फोटोशूट वगैरे करेल. चला तर मग आता बघू राधा किती कोऑपरेट करते ती. माहित नाही, राधाला जी कार घेतली इलेक्ट्रिकल कार आहे, तर आजीन मामानं कार दिली, तर त्या कार सोबत म्हटलं चला फोटोशूट करूयात. आणि आता आम्ही राधाला चाललोय घेऊन. सापडली गाडीची चावी, मॅडमला असलंच काहीतरी पाहिजे. तर चला तिथे गेल्यावर केस नीट करू आपण हिचे जरा. हे काय झालंय बाबा, एकतर केस धुवू देत नव्हती. बाळाचा पहिला, आज आम्ही 15 दिवस झालं इकडे तिकडे फिरतोय, हॉटेल्स बघतोय, अरेंजमेंट बघतोय, कशा प्रकारचं डेकोरेशन, कशा प्रकारचा केक, सगळं येऊन 2-3 दिवसांवर राधाचा बर्थडे आता आलाय. एवढं सगळं प्लॅनिंग. फर्स्ट बर्थडे हा मला असं वाटतं मुलांसाठी स्पेशल असो वा नसो, लहान बाळाच्या आई वडिलांसाठी नक्की स्पेशल असतो आणि मेन म्हणजे आईसाठी खूप स्पेशल असतो. तर मला भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आणि त्यासोबतच खूप इमोशनल फील पण होते. बऱ्याच वेळेला मी म्हटलं असेल की इमोशनल वाटते खूप जास्त. ठीक आहे, चला असेच लेकरं वाढत जातात आणि आपण त्याच्यात जगत असतो. आणि असं वाटतं की हा तिचं कधीच काही मिस नाही केलं. जसं होईल तसं तिच्यासाठी सगळं करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, जसं असेल तसं असेल. आता कळतंय की आई वडील झालो, स्वतःचा आधी विचार सोडून आधी आपण लेकरांचा विचार करतो. चला आला आमचं गार्डन मध्ये फोटोशूट करायचं. हे शिवपूर मधलं गार्डन आहे, शहीद भगतसिंग पार्क. गार्डन एकदम साधं होतं, बट आपल्याकडे प्रॉप्स आहेत. आणि हा सुंदर फ्रॉक आता तिला इथे घालायचा आहे. आणि कोणी विचारलं ना की कसं चाललंय बाबा तुझं आयुष्य, तर हे असं चालू आहे. ती काही कपडे घालू देत नाही, ती खूप त्रास देते. आणि 1 वर्षाची झाले आता, ही ती टॉडलर फेजलाच गेली असं म्हणायला हरकत नाहीये. इथे पण तिने खूप नखरे केले. इझिली आम्हाला काहीच भेटलं नाही, ना फोटो भेटले ना तिला तयार करणं भेटलं. हे असंच असते. वेलकम टू पॅरेंटिंग वर्ल्ड. अहो बघा ना, बाबा राधा बू. आप इस साइड आओ भैया. आहा. हे बघा बघा. डिंग चिक 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 डिंग चिक. राधा डिंग डिंग. शिकी कर, शिकी. हो राधा. त्यानंतर आम्ही इतके प्रयत्न केले, ती बऱ्याच वेळेला ती हसली आहे. तसं तर तिनेही बरंच कॉपरेट केलं. आम्ही मोबाईल मधले आवाज ऐकवत होतो, स्वतः समोर तिच्या भरपूर काहीतरी करून दाखवत होतो. आणि तीही कॉपरेट करत होती. थोडीशी त्रासली होती म्हणा, बट छान चालवतो आणि इतकी गोड दिसत होती. एकतर असं वाटत होतं देवा हिची किती वेळा नजर काढू, किती वेळा.
आणि फोटोग्राफर्सना पण ती छान रिॲक्ट करत होती सुरुवातीला. गवत बघून ती एक्साइटेड झाली होती, बट ठीक आहे. खूप छान फोटो येत होते. माझं बाळगं गोड. चला सरक सरक मागचं. राधा चल 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 बाळा ये 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 राधा 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 राधा. आहा. हो का राधा. तर हे राधाचं बर्थडे गिफ्ट आहे, जे तिच्या मामानं आणि आजीनं दिलेलं आहे पाठवून. तर म्हटलं की त्याचं पण फोटोशूट त्या कारसोबत पण फोटोशूट होईल म्हणून आम्ही ही कार चक्क गाडीच्या डिक्कीत टाकून इथं आणलेली आहे. बरेच कष्ट घेऊन. तर याच्यात पण आमचं फोटोशूट वगैरे चालू आहे. ज्या फोटोशूटच्या नादात नाचावं लागायला त्यांच्या समोर. राधा 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 इधर इधर ये राधे 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 राधे. अयो किती गोल दिसते ग. नुसतं पांढरं पांढरं झालंय. हा चला की पुढं. हा चला 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 चला. आणि गवत बघून राधा फार एक्साइटेड झाली होती. शेवटी गवतात पण आम्ही फोटोशूट केलं, पण त्याआधी ते गवत पूर्ण हातानं तोरड मला चेक करावा लागला की तिथे काही काटे वगैरे काही आहे का किंवा कचरा काही आहे का. ती खूप खुश होती गवतात सोडल्यावर. हाय हाय जाय ये कुतू कुतू जायचं आपल्याला. कुतू कुतू यो 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 म्याव 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 म्याव. बिल्ली करती म्याव म्याव. चला घरी जायचंय. आता जायचंय. इथलं शूट झालंय. आता घरी जायचे. घरी जायचे. फायनली फोटोशूट झालंय आणि आम्ही 4 वाजता घरी आलो. 12:30ला गेलेलो. ऊन होतं पण प्रचंड वारं, थंड वारं. पहिल्यांदा राधा अशा थंडीत गेली असेल आणि तिच्या हाताने पाय गारटले असतील बाबा. आणि सुरुवातीला मला असं वाटायचं की तो फ्रॉक विदाऊट थर्मल घालावा, म्हणजे स्लीवलेस आहे. आणि तरी पण आतून थर्मल टाकलं. म्हटलं चला इन केस जर थंडी असेल तर. आणि थँक गॉड टाकलं थर्मल आतून. नाहीतर खूप थंडी वाजली असती. ती राहूच शकत नव्हती. म्हणजे आपल्यासारखा माणूस त्या उन्हात पण कुडकुडू शकतो. तर खूप अवघड आहे. लेकरांचे फोटो काढणं म्हणजे बाप रे. काही करावं जगातले कुठलंही अवघड काम, पण लहान लेकरांचं फोटोशूट मी दर महिन्याला करते शूट, पण सरळ बसवायचं आणि काढायचे फोटो 4-5 संपला विषय. तिनं खूप त्रास दिला. इतका त्रास दिला बापरे. त्यात माझी कंबर जर दुखत होती. सारखं तिला खेळून वेडं व्हायचीच वेळ आली बापरे. आणि ब्लॉग शूट करायचं तर तिसरीकडेच राहून गेलं. त्या केओसमध्ये तुम्ही काही शूट करू शकत नाही. आणि त्यात फोटोग्राफरचा अजून एक टेक राहिला आहे. अजून थोडे फोटोज राहिलेत. आणि आम्ही एवढं त्याचं डेकोरेशन फुगे फुगवून ठेवलेत. आता तो माणूस कधी 8ला येणार आहे संध्याकाळी इथे. आता राधा झोपली आहे. आल्यावर तिचं जेवण. ती अरे खूप रडली आज ती. एवढं टेन्शन येतं ना बाबा खरंच. कसे लोकांचे छान फोटो दिसणारे बाळं कसे हसत असतील आणि कसे मजा करत असतील. आमचीवाली तर कंटिन्यू खालची कचरा खात होती. कंटिन्यू काही उचलायची तोंडात घालायची. तो गवत उचलायची तोंडात घालायची. डेंजर आहे बाबा. डेंजर आहे. आणि खूप थंडी. मला नाही वाटत तिच्या एखादं जर्किन टाकावं लागेल आम्हाला बड्डेसाठी त्या फ्रॉकच्या वरतून. इतकी थंडी आहे. चला ठीक आहे. आता काय आहे तर आहे. आलायच बड्डे. जन्मलीच थंडीत. माझी डिलिव्हरीच थंडीत झाली आहे. आमचे सुद्धा फोटो काढलेत. बघू आता कसे आलेत माहीत नाही. व आता 8ला येणारे फोटोग्राफर म्हटल्यावर त्यात काढू अजून थोडेसे फोटोज. पण एक आहे बरं का, फोटोचा नाद काय जात नाही खरंच यार. पण परत असं पण आहे की ही वेळ गेली, 1 वर्षाची होऊन गेली की परत
एकतर मंथली आपण फोटोशूट केलं, परत कोण फोटो काढणार इतकं मंथली करत. लेकरांचे लहान 1 वर्षापर्यंतच असतं ते, आणि फर्स्ट इयरचं शूट ते शूटच राहतं, असं आहे ते. त्याच्यामुळं ठीक आहे. पण एक आहे की थँक गॉड ते आम्हाला ते सगळे टिपिकल जे शूट करतात प्रॉपर, ते आम्हाला असे आधी वाटायचं की तसं काहीतरी आम्हाला स्टुडिओ भेटावा. पण ठीक आहे ना, हे पण मस्त झालं एकदम गार्डनमध्ये. आणि आम्ही जमेल तेवढे असे प्रॉप्स गोळा करणं, हे गोळा करणं, हा ड्रेस करणं, हे आम्ही मॅनेज केलं ना, त्यामुळे ते फार भारी वाटेल. आता संध्याकाळच्या शूटसाठी म्हटलं मीही रेडी व्हावं, म्हणून अशी छानशी नवीन साडी नेसले होते. आणि ही अशी काहीतरी वेगळं म्हणून टिकली लावलेली, बट ते छान नव्हतं दिसत, म्हणून ती परत चेंज करून लाल टिकली लावण्यात आली माझ्याकडून. तर हे मी मस्त वाटत होतं, एकदम छान वाटत होतं. स्वतःच रेडी व्हायला म्हटलं चला. आणि ही राधाची आई. नको कानातलं काढू. स्वप्नीले खरंच कानातलं. आणि लोक म्हणतात एवढे गबळ्यासारखं का राहतात लेकरू झालं ह्याच्यामुळं. मंगळसूत्र सुद्धा ती ठेवत नाही. कानातलं काढायचंय, केस ओढायचे, मग कसं गबळ्यासारखं नाही राहायचं. 2 शेंडी म्हटलं काहीतरी वेगळा अटायर तर तोच आहे बाबा. इतकी थंडी आहे की ते थर्मल आतूनच टाकावं लागणार आहे. बट तरीही आम्ही वरून फ्रॉक वगैरे टाकतोय तिला, कारण इतकी थंडी आहे. आम्ही आमच्या बाळाला कसंच त्या थंडीत असं स्लीवलेस वगैरे काही घालू शकत नाहीयेत त्या. इकडे बघ ना राधा, माझा हात. मॅडमला वरचे आणि खालचे दोन्ही दात आलेले, त्याच्यामुळे मॅडम आता गुंडी झाली. काय झाली? गुंडी झालीस तू. ए म्हणा, ए चावते यार. मम्मा आय लव्ह यू. मग अशीच बॉल माझं. हां चल बसूयात आपण. आता हे बघा महागे एवढे सारे फुगे, इतका राडा आहे घरात, बाप रे. राधा मी आत्ताच साडी नेसले बबू. म्हटलं थोडस तिला एक केक आणि फुग्यांसोबत घरात पण फोटोशूट करावं. माझं बाळ. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारी कौन है? राधा मेरी राधा, सबसे प्यारी कौन है? राधा. राधा मेरी राधा. हाँ, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारी कौन है? हाँ, राधा हमारी राधा. ओयू. आई शपथ. राधाचा बाबा म्हणजे संतूर बाबा आहे. हा, सगळ्यात तुम्हाला सांगू का, बर्थडेची खूप तयारी चालू आहे आमची. राधाच्या ड्रेसच्या आधी राधाच्या बाबाची स्वतःची शॉपिंग झाली आहे. म्हणजे आई झाल्यानंतर मी गबाळी झाले, आणि बाप झाल्यानंतर राधाचा बाबा जास्त भारी राहायला लागला. काय माहिती बाबा. हे बघा बांगड्याशी खेळायले काय होते, छान वाटेल. पण तुला बाळा आवडल्यास ना तरच तू बांगड्या घालायच्या. हे असलं बळच नाही हा घालायचं अजिबात. बांगड्या बिंगड्या काय नाही. हा हॅलो तू पण. हा, किती छान दिसायले 2 शेंड्या स्वप्नील. किती छान दिसतंय. राधा नको करा, नको. आय आगाव गुतली. अयो खूप छान दिसायला तिला हा फ्रॉक.
राधेचा अख्खा अख्खा दिवस गेला व्हाईट 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 नुसतं झालंय. बेबी इकडे बघ, दोन शेंडी ए दोन शेंडी ए दोन शेंडी. राधा अयो ए बेबी समोर चारशात बघेल आई ग. तर आपल्या मराठी भाषेत याला पांगुळ गाडा म्हणतात. तर राधा अजून चालत नाहीये, बट ह्या पांगुळ गाड्याच्या आधारे ती अख्खं घरभर हल्ली धावत असते. तर ती अशी एकदम खुश होते हा त्या पांगुळ गाड्यासोबत. आणि कधीही आम्ही तिला म्हटलं की कधी कधी ती पांगुळ गाडा सोडून अशी छानपैकी पळून पण जाते. बघा, चोर गेला 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 गेला. हे आणि हे असं फोटोशूटसाठी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे थोडंसं, आणि त्याच्यासमोर आता तिला बसवायचं आहे आणि केक स्मॅशिंगचा फोटो काढायचे आहेत. बाळाला पहिले 2 वर्ष साखरेचं काहीच खाऊ घालत नाहीत, आणि मीही तिला साखर, गोड असं काहीच दिलेलं नाहीये हल्लीपर्यंत. तर तिनं पहिल्यांदाच असं गोडची टेस्ट घेतलेली असेल. सुरुवातीला ती चिखलासारखंच ते चिवडत बसली होती, आणि अचानकच तिच्या तोंडात थोडंसं तिनं खाल्ला, की तिला कळलं, की "अरे यार, हा तर केक आहे." त्यानंतर ती जे खात होती आणि माझ्या मनाची अशी धाकधूक होत होती. माझा जीव वर-खाली होत होता, की "बाळा अजून नको खाऊ बाबा तू. फक्त ॲक्टिंग कर आम्हाला फोटोपुरता." पण तिनं एक स्लाईस केकचा खाल्लाच असेल. म्हटलं जाऊ दे चला, कधी नाही ते खाल्लंय ठीक आहे. इट्स ओके. तर अशा प्रकारे आमचा दिवस पार पडलेला आहे आणि राधाचं प्री बर्थडे फोटोशूट झालेलं आहे. खूप सुंदर फोटो काढलेत. आता ह्याच्या नंतरच्या किंवा तिच्या स्लाईडमध्ये टाकलेले असतील. तर मजा आली आम्हाला खूप. खूप भारी वाटलं आणि मेमोरेबल होतं. लेकरांचे फोटो काढणे जगातलं सगळ्यात अवघड काम, बापरे. म्हणजे लिटरली आम्ही नाचतच होतो त्या पार्कमध्ये माकडासारखे. तरी पण राधा हसत नव्हती, बट तरीही काही काही फोटो खूप सुंदर आलेत. आणि ॲज अ फॅमिली म्हणून म्हणजे मला पण असं फोटो बघितल्यावर असं वाटायला की टचवूड देवा, कोणाची नजर नको लागायला. तर झालंय. आता माझं बाळ 1 वर्षाचं होईल. बड्डेचा ब्लॉग ह्याच्या पुढचा येईलच तो. बाकी काही नाही. खूप भारी वाटते. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा. हे बघा, नजर काढायचं चालू आहे. नजर काढायचं चालू आहे. हां, तोपर्यंत आनंदी राहा, समाधानी राहा, आपल्या माणसांसोबत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आपली ही फॅमिली खूप मॅटर करते. बाकीचं आयुष्यात काहीच मॅटर करत नाही. ही आपली लिटल फॅमिली मॅटर करते. चला तर मग बाय. कालपर्यंत ओंजळीत असणारं माझं बाळ आज अचानकच रांगायला धावायला लागलं. कालपर्यंत अगदी छोटासा गोळा होता, तो आज अचानकच मोठा वाटायला लागला. हे ऐपण इतकं इमोशनल होईल, इतकं भावनिक वाटेल, हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि मी स्वतःपेक्षा पण जास्त किंवा जगातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा पण जास्त कोणावर तरी प्रेम करेल असं मला कधीच आधी वाटलं नव्हतं. आणि तू आल्यानंतर आता मला आयुष्य खूप सुंदर असल्यासारखं वाटतं. आणि बाळा, तुझ्याशिवाय माझं आता आयुष्यात काहीच नाहीये असं वाटतं मला, आणि मला तुझ्यावर खूप अजून जास्त प्रेम करायचंय. मला वाटत नव्हतं की मी इतकं प्रेम करेल कुणावरही, स्वतःच्या स्वतःपेक्षा पण जास्त. बाळा, तू अशीच खुश राहा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. अजून तर बर्थडे यायचा आहे तुझा. बट खूप खुश राहा. जगातली सगळी सुखं तुला मिळो.